नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे तेही समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पुराणासी वाड श्रुती नेणते पार ते झाले साकार पुंडलिका तेही समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात ते आमुचे कुलदैवत पांडुरंग तेही समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप विठ्ठला विठ्ठला यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः पाण्डुरङ्गा करो प्रथमा पाण्डुरङ्गा करो प्रथमा पाण्डुरङ्गा करो प्रथमा नमः दुसरे चरणा संतांची चरणा संतांची ज्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनू पंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो सन्मती पुण्यश्लोक चितो वार करी संप्रदायाचा अध्वर्यो खरा शोभतो ऐशा संतवरा सदा शुभकरा दांडेकरा वंदितो विठला विठला आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे तेही समचरण साजिरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप भगवत चिंतन सेवेकरताने वडलेला अभंग आपणा सर्वांचे सुपरिचित वारकरी संप्रदायाचं कलशस्थान देहू निवासी वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंगगाथेतील 4 चरणांचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भीमातीर निवासी पंढरपूर नगरीचा महाराज सार्वभौम राजा ज्याला म्हटलेला आहे अशा भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचा परिचय करून देत आहेत आणि त्याच्या दर्शनाचा अर्थात त्याला पाहण्याचा उपदेश करतायत विठ्ठल विठ्ठल अभंग चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार प्रतिवर्षाप्रमाणे गेल्या 19 वर्षापासून श्री क्षेत्र मुंबई नगरीमध्ये
श्री संत ज्ञानोबाराय सेवाभावी संस्था विश्वस्त CBD नवी मुंबई यांच्या विद्यमाने संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह अर्थात नामयज्ञ सोहळा, या सोहळ्याचं, या वर्षाचं, या उत्सवातील आजचं हे 4थ्या दिवसाचं कीर्तनपुष्प, 5व्या दिवसाचं कीर्तनपुष्प आहे. आणि या कीर्तन सेवेकरता समस्त सप्ताह संयोजक समिती यांच्या सूचनेने आदरणीय श्री आमचे शिरोळे महाराज आहेत, त्याचप्रमाणे दळवी महाराज आहेत, वराळजी आहेत, तसेच तोरमल साहेब आहेत आणि जाधव साहेब आहेत, या सर्वांच्याच विद्यमाने संपन्न होत असणारा हा नामयज्ञ यांच्या सर्वांच्या सूचनेने आणि आमचे परमस्नेही परमार्थप्रेमी आदरणीय श्री हरिभक्तीपरायण अनंतजी महाराज ज्यांच्या श्रीमुखातून आपण संत चरित्रांचं श्रवण करत आहोत, साधू महात्म्यांच्या चरित्राचं श्रवण करत आहोत, असे आदरणीय महाराजजी आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष आज्ञेने आदरणीय श्री हरिभक्तीपरायण ज्यांची आजची कीर्तन सेवा संपन्न होणार होती असे गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांच्या आज्ञेने आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. माऊलींच्या प्रकृतीच्या अस्वास्थ्याच्या कारणामुळे आपण सर्वांच्या समोर हे थोडंसं धाडस करतोय आणि काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. उत्सवाचा सप्ताहाचा आजचा 5वा दिवस आहे. या निमित्ताने आपल्यासमोर सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू श्री तुकोबारायांचा बहुतेकांच्या अल्पस्वल्प परिचयाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबाराय भगवंताचा परिचय करून देत आहेत आणि हा परिचय करून देत असताना त्याचा परिचय करून घ्यावा याच्याकरता तुकोबाराय आग्रहाने, अट्टहासाने, आज्ञेने बोलतायत, उपदेश करतायत. पहा भीमा तेरी विठ्ठल रूप. तुकोबारायांचा उपदेश आहे. तुकोबाराय आपल्या सगळ्यांना सांगतायत, चला आपण पंढरपूरला जाऊयात. पंढरपूरला भीमा नदीच्या तीरावर भगवान पुंडलिकरायांसाठी जे सगुण साकार रूप परमात्म्याने धारण केलंय त्या विटेवरच्या सुंदर अशा राजस सुकुमार मूर्तीला, त्या पांडुरंग परमात्म्याला आपण डोळे भरून पाहूयात. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी देवाचा परिचय करून दिलाय आणि देवाला पाहण्याची आज्ञा अर्थात उपदेश आपणा सर्वांना केलाय. तुकोबारायांची अपेक्षा आहे आपण सर्वांनी देवाला पाहिलं पाहिजे आणि म्हणून तर संत वाङ्मयाचा किंवा संतांच्या वचनांचा बोलण्याचा हेतू जर काय असेल तर आपण गाथेच्या अनुक्रमाने विचार केला तर संत महात्मे बोलत असताना त्यांच्या बोलण्याचे प्रकार केले जातात. कधी त्यांचं बोलणं कोणत्या प्रकाराचं आहे, कधी त्यांचं बोलणं कोणत्या प्रकारातलं आहे, कधी त्यांचं बोलणं कोणत्या हेतूने प्रगट झालंय, याच्यावरनं त्यांची प्रकरणं आपल्याला पाहायला मिळतात. गाथेमध्ये संत पर प्रकरणाचे अभंग पाहायला मिळतात. गाथेमध्ये पंढरी महात्म्य सांगणारे अभंग सुद्धा पाहायला मिळतात. गाथेमध्ये सामान्य जीवाला उपदेश केलेले अभंग सुद्धा पाहायला मिळतात. गाथेमध्ये मागणी करणारे अभंग सुद्धा पाहायला मिळतात. अनेक प्रकारांची प्रकरणच्या प्रकरणं गाथेमध्ये पाहायला मिळतात. पण गाथेमध्येच नव्हे तर समग्र संतांच्या वाङ्मयामध्ये, अभंगांमध्ये आपल्याला या प्रकरणांचा विचार करता येतो. पण तरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, अनेक प्रकरणांचा विचार, वेगवेगळ्या संज्ञा, वेगवेगळी नावं देऊन जरी आपल्यासमोर प्रगट झालेला असला तर ही सगळीच प्रकरणं म्हणजे संतांचं समग्र वाङ्मय, संतांचे सगळे अभंग हे एकाच कक्षेत बसवायचे असतील तर संतांच्या सगळ्या वाङ्मयाला उपदेशपर वाङ्मय म्हणायला हरकत नाही. विठ्ठल मी का बोलतोय याचं कारण आहे, संतांचं बोलणं कधी कधी स्वतःच्या अनुभवातून असतं, कधी कधी इतरांचा अनुभव सांगणारं असतं, कधी कधी केवळ संतांचं वर्णन करणारं असतं, कधी कधी केवळ देवाचं वर्णन करणारं असतं, कधी कधी आपल्यातील अपूर्णता प्रगट करणारं असतं, कधी कधी याचना करणारं असतं, कधी कधी कुणाला तरी प्रार्थना करणारं असतं. हे सगळे जरी प्रकार असले तर या सगळ्या प्रकाराच्या मागचा हेतू मात्र त्यांचा एकच आहे, जगाला सन्मार्ग दाखवणं. आम्ही वैकुंठ वासी
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. काय हेतू आहे? तुकोबारायांच्या संतांच्या अवतरणाचा हेतू एकच आहे. झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, आडराणाने भरलेल्या जगाला सन्मार्गाला लावणं, अर्थात उपदेश करणं, हाच त्यांचा हेतू आहे. म्हणून तर येथे उपकारासाठी आले संत महात्मे. आलेत कशा करता? उपकार करण्याकरता. आपल्याला पाठ आहेत प्रमाण. उपकार करणं म्हणजे काय? उपकार करायचं म्हणजेच काही क्रिया करायची असं नाही. तर उपकार करणं, आता आपल्याकडे उपकाराची संज्ञा, उपकाराची व्याख्या मर्यादित आहे. आपण उपकार कशाला म्हणतो? एखाद्याला 2-4 रुपयाची मदत केली म्हणजे आपण त्याच्यावर काय केला? उपकार केला. पण उपकार करणं म्हणजे एवढं मर्यादित स्वरूप उपकाराचं नाही. उपकार करणं म्हणजे काय असं म्हणायचं असेल, असा विचार करायचा असेल तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. उपकार शब्दामध्ये 2 शब्दांची संधी पाहायला मिळते, उप आणि कार. कृ धातूचं कार हे रूप आहे, कृदंत रूप आहे. त्याचा अर्थ होतो करणे. आणि उपशब्दाचा अर्थ आहे उपनाम, समीप, जवळ. ज्याच्याद्वारे जीवाला देवाच्या जवळ केल्या जातं त्याला म्हणायचंय उपकार. विठाला विठाला तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही अवताराला आले, तुम्ही या मृत्यूलोकात राहताय, तुम्ही या मृत्यूलोकात राहून, या मृत्यूलोकात थांबून, या मृत्यूलोकातल्या सगळ्याच लोकांना काहीतरी सतत सांगताय. काहीतरी करा, काहीतरी बोला, काहीतरी पहा, काहीतरी ऐका, काहीतरी सांगा, असं करतायत ना. मग हे सगळं कशासाठी? हे उपाय तुम्ही लोकांसमोर का ठेवताय? तुकोबारायांनी एका भाषेत सांगितलं, उपकारासाठी केले हे उपाय. मी हे जे उपाय करतोय, हे जे प्रयत्न करतोय, जे काही प्रकार आमच्या जीवनात पाहायला मिळत आहेत, मग ज्ञानोबारायांनी आपल्या स्वतःचं जीवन वाळीत टाकून घेऊन, स्वतः सिद्धबेटामध्ये राहून, स्वतः ब्राह्मणांच्या समोर जाऊन आपल्या शुद्धीपत्राची याचना करून घेऊन, आपल्या जीवनाची माती करून जगाला ज्ञानेश्वरी सारखं दान दिलं. कशासाठी? उपकारासाठी. तुकोबारायांनी स्वतः रानावनात भटकावं, जगातल्या सोयऱ्यांना तिरस्कृत करून वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणावं. आणि हे असं असताना सुद्धा ज्या जगापासून दूर जावं, ज्या लोकांपासून दूर राहावं, त्याच लोकांसाठी पुन्हा अभंगांची रचना करावी, त्यांच्यासाठीच मार्गदर्शन उपदेशाचे अभंग निर्माण करावेत. का? उपकारासाठी. हेतू एकच आहे, उपकार करणं. आणि मग हा उपकार करता येणं हा संतांचा स्थायी भाव आहे. आपणही उपकाराची भाषा बोलतो, आपणही कोणाला तरी मदत उपकार करत असतो, पण आपलं करणं उपकार नसतो. कदाचित आपला उपकार हा समोरच्याला अपकार सुद्धा वाटत असतो. विठाला 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 छोट्या मोठ्या अनेक गोष्टी सांगता येतील, विस्तार करत नाही. काय, गुरुजींच्या मुखातून एक छोटीशी गोष्ट ऐकली होती. एक माणूस रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. एक माणूस रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. तो पडलेला मनुष्य ऊन तापलंय, उन्हाने विवळतोय, त्याच्या अंगावरची त्वचा अशी फाटली आहे. हे पाहिलं, रस्त्याने चालणाऱ्या एका माणसाला दया आली. तो म्हटला, काय आपण याला दुसरं काही करू शकत नाही, निदान याच्या अंगावरची त्वचा उरली आहे, फाटली आहे, ती त्वचा मिळून यावी याच्याकरता काय करावं? तो दुकानात गेला, थोडंसं तेल आणलं आणि तेल त्याच्या अंगाला चोळलं. कशा करता? मदत, उपकार म्हणूनच ना. पण प्रकार काय झाला? त्याच्या अंगाला तेल चोळलं आणि त्या तेलाच्या वासानं मुंग्या आल्या आणि त्याला चावायला लागल्या. करायला गेला होता उपकार आणि झाला मात्र अपकार. विठाला विठाला आपल्याकडे एक प्रसिद्ध म्हणे ना, करायला गेला गणपती आणि झाला उलट झालं. का? करायला गेला मारुती आणि झाला काय का करा ना, पण ते नाही झालं, हे महत्वाचं आहे. मारुती कर नाही तर गणपती कर, पण जो करायला गेला तो झाला नाही आणि नको तो झाला. हे असं होत असतं. माणसं उपकार करण्याची भाषा वापरतात किंवा आपण उपकार करतो
असं म्हणतात. गुरुजींच्या मुखातलं एक उदाहरण सांगतो. शाळेमध्ये किंवा गुरुकुलामध्ये अध्यापकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, बाळांनो, माणसाने तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी उपकार केला पाहिजे. उपकार केल्याशिवाय माणसाचं जीवन पूर्ण होत नाही. कारण उपकार हे पुण्य आहे. परोपकार, पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. पुण्य परोपकार आहे. परोपकार पुण्याय पापाय परपीडनम ही महाभारताची भाषा आहे. उपकार करणं म्हणजे सगळ्यात मोठं पुण्य आहे. गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितलं दररोज उपकार केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी गुरुजींच्या समोर संकल्प केला, गुरुजी आमचं ठरलंय. म्हटले काय? आजपासून आम्ही दररोज एक तरी उपकार करणार. आमचा दिवस तसा पार पाडणार नाही. दिवसभरामध्ये एका ठिकाणी तरी उपकाराची कृती आमच्याकडनं घडणार. ठरलं म्हटले. झालं. गुरुजी म्हटले ठीक आहे, पण उपकार करताल पण तसाच हवेत जाईल. मग एक काम करायचं म्हटले, तुमचा दिवस झाला, संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर तुम्ही काय उपकार केला तेवढा मला येऊन सांगायचा. विद्यार्थी एक स्वरात हो म्हटले. दिवस पार पडला. संध्याकाळी सगळे विद्यार्थी एकत्र आले. जवळजवळ 10 विद्यार्थी वर्गात आहे असे समजा. विद्यार्थी किती आहेत? 10 आहेत. 10ही विद्यार्थी एकत्र आले आणि 10ही विद्यार्थ्यांना गुरुजींनी बोलावलं, बाळांनो या. गुरुजी समोर बसलेत, विद्यार्थी समोर आहेत. आणि मग गुरुजींनी विचारलं, आज सर्वांनी उपकार केला? सगळे विद्यार्थी एक स्वरात म्हटले, हो गुरुजी आम्ही आज उपकार केला. गुरुजींना फार आनंद झाला. आपला उपदेश जर सफल झाला ना तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही महाराज. आपण एखाद्याला काहीतरी करायला सांगावं आणि त्याने जर ते व्यवस्थित पार पाडलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. गुरुजींना फार आनंद झाला. गुरुजींना इतका आनंद झाला, म्हटले आता काय काय उपकार केला कोणी कोणी ते मला सांगा. मग गुरुजी म्हटले, पहिल्या विद्यार्थ्याला उठवलं. उठ म्हटले, बाळा काय नाव? त्याने नाव सांगितलं. आज तू उपकार केलास? हो म्हटले, गुरुजी केला. काय केलं? तो म्हटला, गुरुजी मी रस्त्याने चाललो होतो. रस्त्याच्या कडला एक फार जखड म्हातारी होते. तिला रस्ता ओलांडण्याकरता मी मदत केली. म्हातारीला रस्ता ओलांडण्याकरता मी काय केली? मदत केली, उपकार केला. गुरुजी म्हटले छान. पाठीवर थाप टाकली, शाबासकी दिली, त्याला धन्यवाद दिले, खाली बसवलं. दुसरा विद्यार्थी उभा केला, बाळ उठ, तू उपकार केला? तो म्हणतो, हो गुरुजी मी पण उपकार केला. काय केलं? गुरुजी मी पण त्याच म्हातारीला रस्ता ओलांडायला मदत केली. आता गुरुजींना शंका निर्माण झाली. म्हातारीला रस्ता ओलांडायला मदत करायला एक जण ठीक आहे, 2 जण. गुरुजी म्हटले, कदाचित म्हातारीला चालता येत नसेल, दोघांनी दोन्ही कोण धरलं असेल आणि उचलून पलीकडं नेलं असेल. ठीक आहे म्हटले, हरकत नाही. त्यालाही शाबासकी दिली, खाली बसवलं. तिसऱ्या विद्यार्थ्याला उठवलं, तू उपकार केला? तो म्हणतो, हो गुरुजी मी सुद्धा आज उपकार केला. मग कोणाला मदत केली? काय उपकार केला? गुरुजी मी पण त्याच म्हातारीला रस्ता ओलांडायला मदत केली. आता मी प्रत्येकाचं नाही सांगत, 10च्या 10 विद्यार्थ्यांना गुरुजींनी विचारलं, उपकार केला का? सगळे म्हटले उपकार केला. आणि काय केलं? त्याच म्हातारीला रस्ता ओलांडायला मदत केली. गुरुजी म्हटले, एखाद्या माणसाला गाव ओलांडायला 4 लय झाले. गावातून स्मशानात पोहोचवायला किती लागतात? 4. इथं आपल्या 10ही विद्यार्थ्यांनी किती लोकांना मदत केली? एकाच म्हातारीला. आणि काय मदत आहे? फक्त रस्ता ओलांडायला. गुरुजी म्हटले, का रे म्हातारी जिवंत नव्हती का? नाही म्हटले, गुरुजी जिवंत होती म्हणूनच आम्ही 10 जण लागलो. का? गुरुजी असंही म्हटले, म्हातारीला रस्ता ओलांडण्याकरता 10 जणांची गरज नाही. पण काय झालं, आम्ही रस्त्याने चाललो होतो, दिवस अख्खा असा गेला, पण आम्ही कोणाला उपकार केला नाही. संध्याकाळ झाली होती आणि आमच्या लक्षात आलं तुम्ही सांगितलेलं काय की दररोज कुठंतरी उपकार केला पाहिजे. मग आम्ही शोधत होतो उपकार करायला गिराईक. तेवढ्यात ही म्हातारी रस्त्याच्या कडेला बसलेली आम्ही पाहिली. मग आम्ही तिला म्हटलं, आजी आम्हाला उपकार करायचा आहे. म्हातारी म्हटली, मग करा. मग आम्ही म्हटलं, आजी चल आम्ही तुला पलीकडे पोहोचवतो. आजी म्हटली, मला नाही जायचं. मग पहिल्यांदा दोघांनी धरलं, म्हातारी ऐकतच नव्हती. शेवटी 4घांनी धरलं, म्हातारी जरा ताकद नव्हती, शेवटी ऐकली नाही, 10 जणांनी बळच धरली. आणि म्हातारीला रस्त्याच्या पलीकडं नेलं. आणि म्हातारीवर काय केला? म्हातारीला रस्ता ओलांडायला मदत केली म्हणजे काय केला? गुरुजी रागावले महाराज. गुरुजी म्हटले, अरे मूर्खांनो, तुम्हाला काय अक्कल नाही का? काय ती म्हातारी तुम्हाला शिवाय देत नसेल, ती तुम्हाला बडबड करत नसेल, ती तुम्हाला हाणण्याचा प्रयत्न करत नसेल. गुरुजी तुम्ही हेच आम्हाला सांगितलं होतं काय? तुम्ही उपकार करायला लागल्यावर लोक शिव्या देतील पण ऐकायचं नाही, उपकार करण्यात मागं सरायचं नाही. गुरुजी आम्ही तुमचं चांगलं ऐकलं आणि त्या म्हातारीवर आम्ही काय केलाय? उपकार केला. विठाला 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 विठाला.